विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग आलाय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि शिवसेना नेते उदय सामंत आज दुपारी 12 वाजता एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत। या परिषदेतून महायुतीची अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाणार आहे। बंडखोरांना कडक शब्दात इशारा दिला जाण्याची शक्यता आहे। महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात शड्डू ठोकणाऱ्या बंडखोरांशी नेत्यांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली। दिलेल्या मुदतीत उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास पक्षातर्फे थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा आक्रमक पवित्रा महायुतीने घेतला आहे। या पत्रकार परिषदेकडे त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि याबद्दलचा तपशील जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात आपले प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, महत्त्वाची पत्रकार परिषद आज होते दुपारी महायुतीची, यामध्ये नेमकी काय घोषणा होऊ शकते की इशारा दिला जाऊ शकतो बंडखोरांना? सौरभ, खरं तर तीन पक्षांमधल्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात जी रस्सीखेच झाली आणि त्यानंतर जी जागा वाटपाचं सूत्र अंतिम करून विधान परिषदेचे अर्ज भरण्यात आले, त्या अर्ज भरल्यानंतर सुद्धा जे बंडखोर आहेत त्या बंडखोरांमुळे या तीनही पक्षांसमोरची डोकेदुखी निर्माण झालेली आहे। या डोकेदुखीवर काहीतरी इलाज करायचा म्हणून एक महत्त्वाची पत्रकार परिषद आज महायुतीच्या महत्त्वाच्या तीन नेत्यांकडून घेतली जाते, ज्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे तर शिवसेनेकडून मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत या पत्रकार परिषदेला उपस्थित असतील। मुख्यत्वे जर आपण पाहायला गेले तर महायुतीच्या या सगळ्या 17 जागांमध्ये जर आपण पाहिलं तर नाशिक, पुणे, नांदेड, परभणी, हिंगोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, भंडारा, गोंदिया, धाराशिव, ठाणे आणि नागपूर या अशा काही जागांवरती महायुतीसमोर आपल्याच पक्षातल्या आपल्या सहयोगी पक्षातल्या बंडखोरांचं आव्हान आहे। या सगळ्या संदर्भामध्ये खरं तर काल महायुतीच्या नेत्यांमध्ये काही चर्चा देखील झाल्या। काल आपण पाहिलं असेल की सुनील तटकरे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये एक बैठक सुद्धा झाली। अर्धा ते पाऊण तास या बैठकीमध्ये चर्चा झाली। त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सुद्धा फोनवरून चर्चा झाली रात्री। यांमध्ये काही सविस्तर तपशील सुद्धा याचा समोर आलेला आहे आणि खरं तर या सगळ्यावरती एक अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन महायुतीचे 17 अधिकृत उमेदवार कोण आणि त्यांच्याच पाठीशी आपण महायुती म्हणून ताकद दिली पाहिजे, अधिकृतपणे त्यांना समर्थन दिलं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेऊन आज एक पत्रकार परिषद महायुतीच्या नेत्यांकडून घेतली जाणार आहे। आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बंडखोरी मागे घ्या अन्यथा पक्षविरोधी कारवाईच्या एकंदर बडग्याला तो बडगा उगारला जाईल आणि पक्षविरोधाची पक्षशिस्तीच्या विरोधात काम केल्याची तुमच्या विरोधात कारवाई केली जाईल। पक्षशिस्तीचा भंग केला म्हणून तुमच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाईल असा थेट इशारा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला जाणार असल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे 4 तारखेला जो अर्ज मागे घेण्याची मुदत आहे, अवघे 2 दिवस त्यासाठी बाकी आहेत, 3 आणि 4। त्यामुळे या 2 दिवसात या सगळ्या संदर्भात नेमकी काय कारवाई होतीये, बंडखोर आपला अर्ज मागे घेत आहेत का, विशेषत्वानं छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप थेट लढत होती अशी सध्याची परिस्थिती आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विरोधात भाजपचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता बंडखोरांना थोपवण्यासाठी या 3 पक्षांकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले। त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या नंतर आणि बंडखोरांवरती कारवाईचा इशारा दिल्याच्या नंतर बंडखोर आपला अर्ज मागे घेत आहेत की या निवडणुकीमध्ये निर्माण झालेली चुरस अंतिम शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळते, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकं काय साध्य होतंय हे देखील पाहणं। आणि त्यापूर्वी सुद्धा कुठला बंडखोर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतो काय बघावं लागेल। ओम, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीसाठी।